हाऊस आदर्श आहे असं सामन्यामध्ये वृत्त आहे, काय सांगणार? आता तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, ज्या प्रश्नाची मी मगाचपासून वाट पाहतो आहे. आज सामनामध्ये जे मी म्हटलं आहे की या देशाचे उपराष्ट्रपती माजी अजूनही नवीन उपराष्ट्रपती नसल्यामुळे आजही आम्ही त्यांना उपराष्ट्रपती मानतो. जगदीप धनखड हे 21 जुलैपासून बेपत्ता आहेत. या देशाच्या उपराष्ट्रपती असलेली व्यक्ती जी राज्यसभेची चेअरमन आहे, 21 जुलैला सकाळी ते राज्यसभेत आमच्या समोर आले, त्यांची आमची चर्चा झाली, त्यांनी काही आदेश दिले राज्यसभेत, त्यानंतर सभागृह स्थगित झालं. त्यांची प्रकृती उत्तम होती, खणखणीत होती. ते काही काळ चिडले असतील, हास्यविनोद केले असतील, त्याने आमच्याशी संवाद साधला आणि संध्याकाळी 6 नंतर अचानक वृत्तवाहिन्यांवर बातमी झळकली की जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. हे अत्यंत आमच्यासाठी धक्कादायक आहे. इथपर्यंत आम्ही सहन करू शकतो, पण जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून 21 जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कोठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, ते काय करतायत, ते कोणाबरोबर आहेत, त्यांचा मुक्काम कुठे आहे, ते बरे आहेत ना, मुळात ते आहेत ना, हां, त्यांना कुठे गायब केलं आहे का, या शंका आमच्या मनामध्ये येत आहेत. जगदीप धनखड कहाँ गए, किसी को पता नहीं, उनका क्या हो गया, कोणी सांगू शकत नाही. देशाचा उपराष्ट्रपती अशा प्रकारे गायब झाला असेल आणि त्याचा ठाव ठिकाणा कोणाला लागत नसेल तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. अशा प्रकारे आपल्याला नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे. त्याची काही परंपरा या लोकांनी नव्याने सुरू केली आहे का? उद्धव ठाकरे दिल्लीला आले असताना श्री कपिल सिब्बल हे उद्योजकांना भेटले, तेव्हा आम्ही याच्यावर चर्चा केली. कपिलजी की जगदीप धनखडांचं काय करायचं, कुठे आहेत ते? तेव्हा आमचं असं ठरतं की हेबियस कॉर्पस नावाची एक लिगल बॅटल असते की एखादी व्यक्ती जेव्हा सापडत नाही तेव्हा त्याला सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या आदेशानं आम्ही शोधू शकतो. कदाचित आम्ही अशा प्रकारचे पिटिशन करू शकतो. सर एक शेवटचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहलगाम साधारणतः तिसऱ्यांदा जम्मू काश्मीरच्या दौरा करतात शिबिरमध्ये, काय सांगणार? ठीक आहे ना, पर्यटनाला जातात ते, इथे महाराष्ट्रात काय काम